जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान होते, मात्र या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी घडलेत। आपण शिरगावच्या मतदान केंद्रावरती आहोत। आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य दाखवतोय बघा, या ठिकाणची जी ईव्हीएम मशीन आहे ती पूर्णपणे बंद पडल्यामुळे शुकशुकाट आहे, गोंधळ निर्माण झालेली आहे। या ठिकाणी जे मतदार आहेत ते या ठिकाणी तटकळ बसले आहेत, पण ईव्हीएम मशीन बंद पडलेले चित्र या ठिकाणी दिसून येते। आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य दाखवतोय आणि आपण या ठिकाणी बघा कशा पद्धतीने मतदार आहेत ते या ठिकाणी बसून आहेत। सकाळी 9:15 वाजल्यापासून ही सगळी घटना घडली। आपल्या मतदारात काय सांगाल, एकंदरीत अशा पद्धतीने मशीन बंद पडेल काय सांगाल? जरी ईव्हीएम मशीन बंद पडली तरी शांततेचं वातावरण आहे, गडबड कोणतीही नाही। एकंदरीत मतदाराला प्रॉब्लेम होतोय, मतदाराला प्रॉब्लेम होतो, ते मशीनची व्यवस्थित दुरुस्ती करावी आणि चाललेला आहे, तो प्रयत्न चाललेला आहे, पण शांततेचं वातावरण सगळीच आहे, कुठेही गडबड नाही। आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी शांततेचं वातावरण असतं, तर या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे या ठिकाणी जो टायमिंग जो आहे म्हणजे आपण म्हणतो सकाळी 7:30 सुरू असते, संध्याकाळी 5:30 होणार आहे। मात्र अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन जर बंद पडल्या तर टायमिंग पुढे वाढवण्यात येईल आणि मग मतदानावरती, कारण सकाळच्या सत्रामध्ये मतदान मोठ्या प्रमाणात होतं, मात्र अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन जर बंद पडल्या असतील तर सुद्धा आपल्या बरोबर आहेत। तर महिला मतदार काय सांगाल, एखादी ईव्हीएम मशीन बंद पडले नेमकं काय होतं? नेमकं काय आमचा गोंधळ होतोय, आम्हाला आता घरात जायला परत येवत नाही, जावत नाही, चालवत नाही आम्हाला। मग आम्ही आता बसलो इथे, काय करणार मशीनची वाट बघून। नेमकं चाललंय काय, नेमकं काय म्हणायचं? नेमकं आता काय चाललंय ते काय माहिती, राज्याला माहिती। विनोदजी काय सांगाल, एखादी या ठिकाणी मशीन बंद पडल्या, अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये असं 14 ते 15 मशीन बंद पडल्या, आपण शिरगावच्या मतदान केंद्रावर काय सांगाल? आज जर सकाळपासून आम्ही 7:30 वाजल्यापासून इथं आल्यानंतर एक लक्षात आलं की जेमतेम 50-60 काही ठिकाणी 20-30 असं मतदान झालं। 20-20 बूथवर शिरगाव या ठिकाणी जवळपास 75 मतदान झालं। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज तुमच्या माध्यमातून असू देत, आम्ही जिकडे तिकडे फिरतोय या ठिकाणी बघतोय की बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम तर 100% झाला आहे। निवडणूक आयोगाला आमची नम्र विनंती आहे की साधारण जेवढा वेळ मशीन बंद पडले तेवढा वेळ वाढवून देऊन जेवढे मतदार येतील तेवढे सगळ्यांचे मतदान करून घ्यावं, एवढंच आमची रिक्वेस्ट आहे, बाकी काय नाही। आपल्यावर अजूनही आहेत आपले नगरसेवक आहेत, संदीपजी काय सांगाल, कधी चिपळूणमध्ये सुद्धा कधी प्रकार घडला होता बा असा प्रकार? हा पहिल्यांदाच होतोय, प्रशासनाला आम्ही कळवलेला आहे। आताच माननीय प्रशांत यादव साहेबांनी तहसीलदार असतील, प्रांत असतील यांना फोन केला, आम्ही साहेबांना कळवलं आणि आताच हे झालेलं आहे। तर जो नागरिकांची गैरसोय होते, बरेचसे नागरिक गावाकडनं आलेले असतात, त्यांना परत जायचं असतं, वेळेत ते हे करून लवकरात लवकर जर मशीन चालू बदली करून दिल्या आणि जेवढा काही वेळ इथे जाईल तेवढा वेळ वाढवून नक्की प्रशासन आम्हाला सहकार्य करलं असं वाटतं। जेवढा वेळ जाईल तेवढा वेळ वाढून मिळावा अशी मागणी या ठिकाणी मतदार करता आपल्यावर अधिकारी काय सांगाल, एखादी कशामुळे मशीन बंद पडले काय सांगाल, एखादी कशामुळे मशीन बंद पडले काय सांगाल? इनव्हॅलिड ऑपरेशनची एरर म्हणजे नेमकं काय होतं मशीनला एरिया तर म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे आमच्या सर्वसामान्य भाषेत सांगा। एरर येते, त्यामुळे मशीन किती वाजता हा प्रकार घडलाय? 9:15 वाजता 9:15 वाजल्यापासून आतापर्यंत हा मशीन बंद पडली, काय दुरुस्ती करण्यासंदर्भात काय चालू आहे? आणि मग जी आता वेळ जे गेलेला आहे तो वेळ पुन्हा वाढून मिळणार कसं काय? त्याबद्दल मी नाही। ठीक आहे, अधिकारी आपली भूमिका व्यक्त केली। या ठिकाणी एरर येतं, त्या म्हणजे एरर म्हणजे नेमकं काय असतं, या ठिकाणी आपण मतदान करायला जातो तेव्हा सांगितलं जातं की आता मतदान होऊ शकत नाही, म्हणजे एरर येतं, म्हणजे थोडक्यात आपण मतदान करू शकत नाही म्हणजे एरर म्हटलं जातं। आणि आता ती वेळ वाढून मिळणार की नाही हे सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, पण या ठिकाणी वेळ वाढून मिळावी असं मत या ठिकाणी मतदारांनी व्यक्त केलं। कॅमेरामॅन सायशक निसा अशोक, नवराष्ट्र चिपळूण।